सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देण्यासाठी आयोजित सेमिकॉन इंडिया 2025चं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार। शेतकऱ्यांच्या तक्रारी, सूचना आणि इतर सहाय्यासाठी एकच समर्पित पोर्टल करत त्यांच्या समस्यांचं लवकरात लवकर निराकरण करण्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे निर्देश। पेट्रोलमधलं इथेनॉलचं प्रमाण 20% वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। मराठा आरक्षणासंदर्भात कायद्याच्या कसोटीत बसेल अशा तरतुदींची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मुंबईत बैठक। मराठा आंदोलनादरम्यान अटी शर्तींचं पालन होत नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, आंदोलकांना आवरण्याचे दिले निर्देश। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार नवा शासन आदेश काढणार, गाव पातळीवर तपासणी आणि प्रतिज्ञापत्र देण्याचा प्रस्तावही विचाराधीन, राधाकृष्ण विखे पाटील। मराठा आणि कुणबी एक नाहीत हे न्यायालयाचंच म्हणणं, त्यामुळे ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, छगन भुजबळ यांची मागणी। माहेर वाशिण गौरींचं आणि 7 दिवसांच्या गणपतीचं आज होणार विसर्जन। आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताची कझाकिस्तानवर 15-0 मात। आणि उत्तरेतल्या राज्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत, परदेश दौरा आटोपून परत येताच पंतप्रधानांची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन।